जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्ह स्टडी फॉरममध्ये. महिला व बालविकास जी डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये भरती निघाली होती. भरपूर जागा ज्या आहेत त्या अगदी कमी आहेत. काही प्रवर्गाला तर जागाच नाही आहेत, म्हणून एक्सपेक्टेड कट ऑफसुद्धा त्याचप्रमाणे लागणार आहे. तुम्हाला वाटत असेल की कट ऑफ जो आहे तो खूप लोवेस्ट जाईल, परंतु संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत. अंतिम रिस्पॉन्स शीट देखील तुमच्या लॉग इन आय डीमध्ये उपलब्ध झाली आहे. 24 एप्रिलला ती उपलब्ध झाली आहे. अजून देखील जर तुम्ही पाहिली नसेल तर तुम्ही ती पाहून घ्या. तुमचा रॉ स्कोअर जो आहे तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून अजून त्यातील ॲनालिसिस करून जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो व्यवस्थित आपल्याला सांगता येईल. नवीन शुद्धीपत्रक काय आले आहे, संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स जे आहेत त्या तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळत जातील. चला विद्यार्थी मित्रांनो, आपला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय, तर महिला व बाल विकास जे डिपार्टमेंट आहे त्या कार्यालयामध्ये जे पदभरती निघाली आहे गट क व गट ड. गट क व गट ड जे आहेत तुमचे पोस्ट त्या कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी काय काय माहिती आहे ते आपण समजून घेऊयात. अगोदर एक नवीन शुद्धीपत्रक आले आहे ते आपण अगोदर पाहूयात. नंतर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो आपण डिस्कशन करणार आहोत. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल महिला व बाल विकास आयुक्तालय जे आहे त्याच्यात एक प्रसिद्ध पत्रक जे आहे ते आलेलं आहे. आयुक्त व महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधीनस्थ आस्थापनेच्या गट ब, गट क, गट ड या संवर्गातील भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळ सेवा कोट्यातील रिक्त पद जे आहेत ते पात्र उमेदवारांकडून 14/10/24 ते 10/11/2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते मागवले होते. नंतर तुम्हाला माहीत आहे की परीक्षा झाली. परीक्षा झाल्यानंतर तुमची उत्तर तालिका आली. सुधारित उत्तर तालिका जी आहे ती तुमची 24/4/2025 पासून जे तुमची ऑनलाईन आहे तुमचं लॉग इन आय डी त्यामध्ये तुम्हाला पासवर्ड टाकून तुमचा आय डी टाकून तिथे उपलब्ध करण्यात आलेली आहे, जे WCD आहे डिपार्टमेंट त्यामध्ये. सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येत असून उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये हे त्यांनी पॉईंट क्रमांक 3 तुम्हाला दिलेला आहे. आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय, तर समजा लॉग इन करताना जर काही विद्यार्थ्यांना अडचण येत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ह्या नंबरवर डायल करायचा आहे. टोल फ्री क्रमांक आहे. 9 ते 6 या कालावधीमध्ये कॉल करायचा. त्यांना व्यवस्थित विचारायचं. व्यवस्थित विचारून ते तुमची जी शंका असतील किंवा तुम्हाला येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्या ते दूर करतात. भरती प्रक्रियेशी संबंधित अद्ययावत सूचना प्रसिद्ध पत्रक याबाबत माहिती उपलब्ध करून घेण्याकरिता महिला व बाल विकास विभागाच्या हे जी WCD जी तुमचं वेबसाईट आहे पुण्याचं त्या संकेतस्थळाला तुम्हाला वेळोवेळी भेट द्यायची आहे, जेणेकरून जर एखादी लिस्ट आली किंवा लिस्ट आता येईलच, अंतिम जी तुमची रिस्पॉन्स शीट आहे ती देखील उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचे मार्क जे आहेत ते वाढलेले नाही आहेत आणि बहुतांश विद्यार्थ्यांचे मार्क जे आहेत ते 2 ते 3 मार्क जे आहेत ते म्हणजे ते क्वेश्चन जे आहेत ते रॉंग झालेले आहेत आणि त्याचे मार्क जे आहेत ते तुम्हाला मिळतील का त्याबद्दल सुद्धा अजून आपलं संभ्रम आहे, किंवा कारण त्यांनी असं कोणत्याही प्रसिद्धी पत्रक दिलेलं नाही आहे तरी मला वाटतं की ते मार्क तुम्हाला मिळतील याबद्दल तुम्ही निश्चिंत राहायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, तर 200 मार्काची तुमची परीक्षा झाली होती. त्यानंतर एक्झाम पॅटर्न किंवा जी तुमची CBT झाली होती कम्प्युटर बेस एक्झामिनेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रत्येकी 50 गुणांची जी मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल किंवा बौद्धिक चाचणी असेल यामार्फत जे आहे ते तुम्हाला 200 मार्काचा पेपर आला होता. ज्या विद्यार्थ्यांना 45% गुण प्राप्त होतील त्याच विद्यार्थ्यांची लिस्ट जी आहे ती येणार आहे आणि त्या अनुषंगाने 45% गुण जर तुम्हाला आले तरच तुम्ही मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर केले जाल. नंतर मग जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असतील किंवा जे विद्यार्थी टॉप असतील ज्या प्रवर्गात त्या विद्यार्थ्यांना ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की चाचणी तर तुमची झाली आहे 200 मार्काची. लघुटेंकलेखन उच्च श्रेणी गटक, लघुलेखन निम्न श्रेणी गटक, स्वयंपाकी गटक या पदासाठी 120 गुणांची परीक्षा जी आहे त्यांनी घेतली होती. 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल.
ही जी आहे ती तुमची नंतर घेण्यात येईल जेव्हा तुम्ही इथं क्वालिफाय व्हाल तेव्हा. आणि 120 गुणाच्या लेखी परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत. त्याच अनुषंगाने 120 पैकी जर 45 गुण प्राप्त केले तरच तुम्हाला व्यावसायिक चाचणीसाठी पात्र तुम्ही राहणार आहात. जर समजा तुम्हाला 45% गुणच्या जर तुम्हाला कमी मिळाला आहे तर मात्र विद्यार्थी मित्रांनो व्यावसायिक चाचणीसाठी तुम्ही पात्र राहणार नाही. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे काय तर एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो मी तुम्हाला सांगतो. तो म्हणजे की ज्या तुम्ही एक्झाम दिलेल्या आहेत 200 पैकी त्यात ओपनचा जो कट ऑफ आहे, ओपनचा कट ऑफ विथ नॉर्मलायझेशन करून ओपनचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 101% सांगतो की तुम्हाला जर 168 प्लस जर असतील, 168च्या खाली जाणारच नाही. रॉ मार्क्स 168 प्लस जर असतील, नॉर्मलायझेशन करून मग ते तुम्हाला जास्त होतीलच, तो 170 प्लसही जाऊ शकतो. परंतु रॉ मार्क्स जर तुमचे असतील 168 रॉ मार्क जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 168 येत असतील आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. नंतर तुमचे मार्क वाढतील किंवा कमी होतील ते पूर्ण नॉर्मलायझेशनवर डिपेंड असणार आहे. आता अंतिम उत्तर जी तालिका आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांची मार्क जे आहेत ते वाढलेले नाही आहेत. काही विद्यार्थ्यांचे मार्क जे आहेत ते तर ज्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स शीटमध्ये मार्क होते तसेच आतासुद्धा आहेत. काही विद्यार्थ्यांचे जे क्वेश्चन आहेत ते रॉंग झालेले आहेत. मला तरी वाटतं की रॉंग क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला रॉंग झालेले जे आन्सर आहेत त्याचे मार्क्स तुम्हाला मिळतील असं मला वाटतं. WCD डिपार्टमेंट जे आहेत याबद्दल काही परिपत्रक देतं का त्याच्यावर सुद्धा आपली नजर असणार आहे. परंतु लघुलेखन उच्च श्रेणी, लघुलेखन निम्न श्रेणी तसंच स्वयंपाकी घटकं याच्यासाठी 120 मार्कांची तुमची जी आहे ती परीक्षा झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो इथं जर तुम्हाला जर समजा तुम्हाला फक्त इथं जर विद्यार्थी मित्रांनो फक्त 54 मार्क 54 मार्क जर आले तर तुम्ही व्यावसायिक चाचणी 80 गुणाची मध्ये तुम्ही देऊ शकतात. नंतर मग तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल तेव्हा आपण त्यावर डिस्कशन करणार आहोत. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी या लघुलेखन उच्च श्रेणी असेल, लघुलेखन निम्न श्रेणी असेल, स्वयंपाकी असेल यामध्ये फॉर्म भरला असेल तर त्या विद्यार्थ्यांचे चान्सेस आहेत खूप जास्त सक्सेस होण्याचे. कारण 54 मार्क जर त्यांनी आणले तर त्यांना पुढील जी त्यांची चाचणी आहे ती त्यांना देता येईल. विद्यार्थी मित्रांनो आता मी तुमची रजा घेतो. तरी कट ऑफ जो आहे 200 पैकी जर तुम्ही पेपर दिला असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 168 प्लस मार्क मॅन्डेटरी आहे. त्याच अनुषंगाने तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये जर बिलॉंग करत असाल तर 5 मार्क तुम्ही मायनस करून घ्या. प्लसवर 5 याच्या विरुद्ध कट ऑफ जो आहे तो नॉर्मलायझेशन करून सुद्धा जाणार नाही. एवढी मी तुम्हाला इथं शाश्वती देतो. 170 प्लसच तुमचा नॉर्मलायझेशन नंतर जो आहे तो कट ऑफ जाणार आहे. चला विद्यार्थ्यांना आता मी तुमची रजा घेतो. पूर्ण ॲनालिसिस करून जे प्रवर्ग असतील त्यानुसार मी कट ऑफ नक्कीच घेऊन येईल. परंतु तुमचे रॉ मार्क्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणं गरजेचं आहे. चला विद्यार्थ्यांना तुमची रजा घेतो. जय हिंद. पुढील अपडेटसाठी तुम्ही चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढची जी अपडेट जर आली बालविकास या डिपार्टमेंटमधून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ती मला देता येईल.